हा जो रोड आहे अडकाई माता चौक ते आपला पवई चौक आणि तिकडं काजोल पेट्रोल पंपचा रोड आहे, या ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत आणि हे ट्रान्सपोर्टवाले असतील किंवा इतर जे लोक आहेत मोठ्या प्रमाणावर वाहनं इथं रात्रंदिवस पार्क करून ठेवतात. खूप साऱ्या तक्रारी आहेत. आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना पण दिलेल्या आहेत, केसेस पण करतोय, परंतु त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणून आम्ही आज आमचं जवळजवळ 15 लोकांचं पथक या ठिकाणी आणलेलं आहे आणि आम्ही जवळपास 125 ते 150 केसेस केलेल्या आहेत आणि संबंधित जे ट्रान्सपोर्टवाले आहेत त्यांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत की ह्याच्या पुढं इथं कोणत्याही पद्धतीनं तुम्ही वाहन पार्क करू नका. रात्री जे आहे 11च्या नंतर पार्क करा आणि सकाळी 6च्या अगोदर काढून घ्या, म्हणजे जेणेकरून जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना तो त्रास होतोय तो होणार नाही. आणि त्या ट्रकांच्यामुळे इथं रोजचं ट्रॅफिक जाम होतंय. तुम्ही बघत असणार की इथं रोज लोकांना अडचणी येत आहे, शाळेच्या पोरांना अडचणी येत आहे बसेस जायला. तर मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करेल ट्रान्सपोर्टवाल्यांना की त्यांनी या ठिकाणी जे आहे रस्त्याच्या वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही अशा पद्धतीनं आपण गाड्या पार्क कराव्यात आणि दिवसा तर पार्क करू नयेतच, परंतु रात्रीच पार्क कराव्या आणि लोकांच्या रोषाला हे करू नये, कोणी सामोरं जाऊ नये. किती गाड्यांवर फाईन मारण्यात आलेली आणि किती गाड्या होत्या? जवळपास 125च्या आसपास गाड्यांवर कारवाई केलेली आहे पण आणि अजून पुढं कारवाई करत जातोय आम्ही आणि ही कारवाई सतत चालू राहणार आहे. कारवाई करण्याचं जांभर लावतो, जांभर लावण्याचा प्रकार असतो. त्याच्यावर तुम्ही महानगरपालिकेला पत्र दिलंय, त्या संदर्भात काय माहिती आली का? बरोबर आहे, जामरसाठी पत्र दिलेलं आहे. आम्ही स्वतः आता आयुक्त साहेबांना भेटणार आहोत आणि जर जामर लवकरात लवकर जर भेटले आम्हाला तर ही कारवाई आम्हाला अधिक प्रभावीपणे करता येईल आणि जामर लावल्याचा इम्पॅक्ट जो आहे किंवा त्याचा जो प्रभाव आहे तो जास्त पडतो. म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना भेटून जवळजवळ 100 जामर जर भेटले तर कारवाई चांगल्या पद्धतीने करता येईल आणि त्याचा वचक पण चांगला बसेल. त्या ठिकाणी गटारीचं काम झालेलं आहे आणि रस्त्याचं काँक्रीटचं काम करत ते काम ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ते होत नाही, अतिशय हळू पद्धतीनं चालू आहे. तर मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला भेटून त्यांना सांगणार आहे की त्याच्यासाठी थोडा स्पीड वाढवा, जेणेकरून लोकांना जो त्रास होतोय रोजचा तो कमी कालावधीत जर काम झालं तर लोकांना वापरायला रस्ता लवकर मिळेल. तोच जर दिरंगाईने चाललं काम हळूहळू तर त्याला जास्त वेळ जाईल आणि लोकांचा त्रास चालू राहील तो. म्हणून मी आपण सुद्धा त्यांना आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन करावं. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.